तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या 12वीची परीक्षा मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून ही परीक्षा 18 मार्चपर्यंत चालणार आहे। संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाने एकूण 5 परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत। या केंद्रात 1687 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत। परीक्षा सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी सर्व परीक्षा केंद्रात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। तसेच कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या असून विशेष भरारी पथकांची नियुक्तीही करण्यात आली आहे। परीक्षा काळात प्रत्येक केंद्रात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे। भरारी पथकांकडून अचानक तपासण्या करणार आहेत। दरम्यान संग्रामपूर तालुक्यात नागेश्वर महाराज विद्यालय वरवट बकाल येथे 242, कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे 219, कोटेश्वर महाराज विद्यालय एकलारा बानोदा येथे 374, विक्रमराव देशमुख विद्यालय निवाणा येथे 429 तर गुलाबबाबा विद्यालय संग्रामपूर येथे 423 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची प्रतिक्रिया गटशिक्षणाधिकारी दीपक टाले यांनी MCNला दिली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। संग्रामपूर तालुक्यामध्ये उद्यापासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे। संग्रामपूर तालुक्यात एकूण 5 केंद्र आहेत। त्या 5 केंद्रावर ही परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये नागेश्वर महाविद्यालय वरोड बकाल, कला आणि वाणिज्य महाविद्यालय वरोड बकाल, कोटेश्वर महाविद्यालय एकलारा, विक्रमराव देशमुख विद्यालय निवाणा आणि गुलाबबाबा विद्यालय संग्रामपूर या 5 केंद्रावर एकूण 1687 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत। शासनाच्या निर्देशानुसार सर्व केंद्र सुसज्ज झालेले आहेत आणि सर्वांना खुल्या वातावरणामध्ये आणि कॉपीमुक्त असं अभियान यावेळेस परीक्षेसाठी ठेवण्यात येण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत। त्यासाठी बैठक पथकांचं सुद्धा प्रत्येक केंद्रावर आयोजन करण्यात आलेलं आहे।